विद्यार्थी मित्र, आपण फर्स्ट सेक्शनचा आता पुढचा टॉपिक बघणार आहे तो वेक्टर्स बघणार आहे. वेक्टर्स तुम्हाला झालाय फिजिक्स मध्ये 11वी ला होता, स्केलर्स अँड वेक्टर्स. तोच टॉपिक आपल्याला स्केलर्स अँड वेक्टर्स, त्याच्यात जे पॉइंट्स दिले तेच आपल्याला इथं पण लागणार आहेत. मग आपण आज फक्त पॉइंट्स बघू त्यातले, नंतर त्याच्यावरची एक्झाम्पल्स ती बघत जाऊ. पहिल्यांदा आपण बेसिक कन्सेप्ट तुमच्या बघत जाऊ, त्याच्यानंतर मग आपण पुढचं बघू. तर आपण बघणार आहे तो वेक्टर्स आहे, 5वा टॉपिक आहे फर्स्ट सेक्शन मधला. त्यातला पहिला पॉइंट बघितला आपण आता, स्केलर क्वांटिटी, आणि दुसरा आहे तो वेक्टर क्वांटिटी. हे पण झालंय तुम्हाला, स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय ते सुद्धा झालेलं. आता त्याच्या डेफिनेशन्स लागणार नाहीत आपल्याला, पण फिजिक्स मध्ये झालंय तेच एक रिव्हिजन म्हणूया आपण. स्केलर क्वांटिटी म्हणजेच काय असेल, अ क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड ओनली इज कॉल्ड स्केलर क्वांटिटी. ते फक्त त्याच्या किमतीनं दर्शवली जाणारी एखादी वस्तू म्हणजे ती स्केलर क्वांटिटी आहे. उदाहरण घ्यायचं झालं, मास, लेंथ, टेम्परेचर, एरिया, व्हॉल्यूम, टाइम, डिस्टन्स, स्पीड, वर्क, मनी, व्होल्टेज, डेन्सिटी, रेजिस्टन्स एक्सेट्रा. म्हणजे बघा, वजन वर गेलं खाली गेलं ह्याला काय आपल्याला महत्व आहे का, तर वजन किती आहे एवढंच आपण बघतो. म्हणजे ती फक्त किंमत असते वजनाची, तापमानाची वगैरे. माझा दुसरा आहे ते वेक्टर क्वांटिटी. वेक्टर मध्ये काय, अ क्वांटिटी विच नीड्स टू बी डिस्क्राइब्ड युजिंग बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज कॉल्ड वेक्टर क्वांटिटी. कुठल्या दिशेनं गेलं हे पण त्याला महत्वाचं, किंमत महत्वाचीच आहे, पण त्याच्याबरोबर ते कुठल्या दिशेनं जाते हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि अशा ज्या क्वांटिटी आहेत दोन्ही महत्वाचं असणार त्या म्हणजे वेक्टर क्वांटिटी. मग वेक्टर क्वांटिटी कुठल्या येतात, डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्ही कुठं गेला, अंतर तुमचं, थोडक्यात वेलॉसिटी वेग किती आहे, पुढे गेला मागे आला त्याचा वेग वेगवेगळा असेल. फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड, एक्सलरेशन, मोमेंटम, ह्या सगळ्या तुम्हाला फिजिक्स मध्ये झालेल्या कन्सेप्ट आहेत. म्हणजे स्केलर आणि वेक्टर मधला फरक आला, ज्याला फक्त किमतीची गरज असते ती म्हणजे स्केलर क्वांटिटी, ज्याला तुमची दिशा पण महत्वाची आहे, कुठल्या दिशेनं गेलं ते जे महत्वाचं आहे ते म्हणजे कुठलं होतं तर वेक्टर क्वांटिटी आहे. हे झाले पहिले बेसिक पॉइंट्स. आता पुढचा पॉइंट बघू आपण. पुढचा पॉइंट आहे रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट. एक लाईन सेगमेंट असेल, लाईन मध्ये ते डिनोट केलं जातं. डायग्राम दाखवले बघ, डायग्राम मध्ये काय आहे तर ए हा इनिशियल पॉइंट घेतलाय, बी हा टर्मिनल पॉइंट घेतलाय. म्हणजे तुम्हाला हे 9वीला होतं, 8वी 9वीला, मला एवढं आठवत नाही ते आता, पण 8वी 9वीला आहे ते तुम्हाला इनिशियल पॉइंट, टर्मिनल पॉइंट ते जोडायचो. किंवा 11वीत अँगल आणि इट्स मेजरमेंट मध्ये सुद्धा होतं इनिशियल आणि टर्मिनल आर्म. तेच इथं आहे, इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंट फक्त, आणि जी काही लाईन जोडते ते एका बाजूला कुठेतरी एरो असेल, मग त्याच्यावरून तो वेक्टर तयार होतोय. आता इथं बघू आपण थिअरी मध्ये, इफ AB is a segment and its direction is shown with an arrowhead as in the figure, then the directed segment AB has magnitude as well as direction. म्हणजे त्याला एरो दाखवला तर डायरेक्शन आली, जर एरो नाही दाखवला तर ती एक लाईन झाली फक्त, कारण कुठल्या दिशेला गेलंय ते आहे का, नाही. ज्यावेळी एरो दाखवत नाही त्यावेळी ती लाईन AB असेल, आणि ज्यावेळी आपण एरो दाखवतो तो म्हणजे काय होणार, वेक्टर AB असेल, म्हणजे AB बार असं असेल. लक्षात येते का तुम्हाला, AB बार असेल. मग आता पुढे दिले त्यांनी, द सेगमेंट AB विथ डायरेक्शन फ्रॉम A to B डिनोट्स द वेक्टर AB बार आणि रीड ॲज AB बार, while direction from B to A denotes the vector BA बार. म्हणजे सुरुवातीचा कुठला पॉइंट आणि शेवट कुठं झालाय हे महत्वाचं असेल. त्याच्यात सुरुवातीला सुरुवात कुठं केली ही महत्वाची, कुठून कुठं जाणार आहे तुम्ही हे पण महत्वाचं. म्हणजे तुम्हाला सांगली ते कोल्हापूर जायचं, सुरुवात सांगली न केली शेवट तुमचा कोल्हापूरला झाला, सांगली टू कोल्हापूर. एसटीचा बोर्ड जसा महत्वाचा असतो, कुठून कुठं जाणार आहे. तुम्ही कोल्हापुरात जाताय तिथं सांगली कोल्हापूर असा बोर्ड लिहून चालणार नाही, तर तिथं कोल्हापूर टू सांगली असणार. तसंच इथं वेक्टर मध्ये पण असणार, स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट महत्वाचं आहे, कारण त्या दिशेनं जातोय आपण असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे A to B जातोय म्हणून AB बार, B to A निघालो तर आपण त्याचा BA बार होणार.
आता त्याच्यात काय दिलंय, इन वेक्टर ए बी बार द पॉइंट ए इज कॉल्ड एज इनिशियल पॉइंट अँड पॉइंट बी इज कॉल्ड एज टर्मिनल पॉइंट. म्हणजे सुरुवात झाली आणि शेवट झाला तो, म्हणून इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंट झाला. The directed line segment is a part of line of unlimited length which is called the line of support or the line of action of the given vector. AB ची लांबी काहीतरी असेल, माहित नाही आपल्याला, लेंथ काहीतरी असेल, ती दिलेली असेल नसेल माहित नसते, म्हणून त्यालाच काय म्हटलं जातं तर लाईन ऑफ सपोर्ट, म्हणजे AB बारला सपोर्ट करणारी लाईन आहे. If the initial and terminal points are not satisfied, then the vectors are denoted by A bar, B bar, C bar or ABC, boldface, etc. म्हणजे सिंगल पॉइंटचा जर ज्यावेळी वेक्टर घ्यायचा असतो, फक्त ए पॉइंटचा वेक्टर घ्यायचा, तर तो कायम स्मॉल ए बार न दाखवला जाईल. बार म्हणजे डोक्यावरती रेष असेल. आणि ज्यावेळी दोन पॉइंट एकत्र येऊन वेक्टर तयार होतो, म्हणजे ए बी सी डी पी क्यू, त्यावेळी तो कॅपिटल लेटर दाखवतो. सिंगल पॉइंटचा स्मॉल लेटर्स, दोन पॉइंटचा कॅपिटल लेटर्स. फरक लक्षात ठेवा. 3 पॉइंटचा वेक्टर वगैरे आपल्याला घेता येत नसतं, फक्त सिंगल आणि डबलचाच घेता येतो वेक्टर. त्यामुळे सिंगल आला की स्मॉल, डबल आला की कॅपिटल वेक्टर्स, एवढं आपल्याला घ्यायचं. हा पहिला पॉइंट आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. मग आता मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. The magnitude or size or length of AB bar is denoted by modulus of AB. AB बारचं मॉड्युलस काढायचं, म्हणजे तिची मॅग्निट्यूड असेल. अँड इज डिफाइंड ॲज द लेंथ ऑफ सेगमेंट AB. म्हणजे तेच तुमचं काय होणार आहे तर लेंथ असणार. म्हणजे थोडक्यात काय मॅग्निट्यूड आहे तीच तुमची काय असते तर लेंथ असते. वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे तुमची ती त्या लाईनची लांबी असते. Magnitudes of vectors A bar, B bar, C bar are modulus of A bar, modulus of B bar, modulus of C bar respectively. Small vector चे small दाखवलं तर ते फक्त modulus मध्ये. The magnitude of vector does not depend on its direction. डायरेक्शनचा संबंधच नाही, कारण आपण हे जी लांबी काढतोय, लांबीला काय कुठल्या दिशेने आहे काय ते महत्वाचं नसतं. Since the length is never negative, modulus of A bar greater than equal to 0. कधीच लेंथ निगेटिव्ह नसणार आहे, म्हणजे ते कायम शून्यापेक्षा मोठंच असेल, असं लक्षात ठेवा. मॅग्निट्यूड कायम पॉझिटिव्ह मध्येच असेल. हा पॉइंट झाला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरचा पण टाइप्स ऑफ वेक्टर्स. पहिला झिरो वेक्टर. झिरो वेक्टर सांगायची गरज नाही. झिरो म्हणजे काय, त्याला डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं झिरो असेल, झालं म्हणजे झिरो वेक्टर झालं. उदाहरण ए बार, बी बी बार, सी सी बार, म्हणजे एकाच पॉइंटचं त्या पॉइंट पासून त्या पॉइंट पर्यंत वेक्टर म्हणजे झिरो बारच येणार आहे, कारण हाय तिथंच राहते ना. हा पहिला झाला झिरो वेक्टर. दुसरा येतोय युनिट वेक्टर. युनिट म्हणजे काय तर त्याची मॅग्निट्यूड 1 असणार. युनिट वेक्टर कुठले आहेत तर आय जे के हे युनिट वेक्टर. आय कॅप म्हटलं जातं, डोक्यावरती त्याच्या त्रिकोण असेल तो कॅप म्हणजे अर्थ काय तर तो युनिट वेक्टर असा अर्थ असतो त्याचा. आता इथं काय डेफिनेशन आहे बघू. अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज युनिटी दॅट इज 1 इज कॉल्ड अ युनिट वेक्टर. ज्याची मॅग्निट्यूड 1 आहे त्याला युनिट वेक्टर म्हटलं जातं. The unit vector in the direction of a given vector A bar is denoted by A caps. म्हणजे डोक्यावरती A आणि त्रिकोण असल्यासारखं. रीड एज कसं तर A cap or A hat, पण आपण A cap म्हणूया डायरेक्ट. मग IJK चं मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं, तर IJK हे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसच्या बरोबर असतात, म्हणून ते होतात. ते युनिट वेक्टर्स एक्स ऍक्सिस बरोबरचा आय, वाय ऍक्सिस बरोबरचा जे आणि झेड ऍक्सिस बरोबरचा के असतो. ते तुम्हाला पुढे लक्षात येईल. तिसरा येतो को इनिशियल अँड को टर्मिनल वेक्टर्स. सुरुवात एका ठिकाणी, ज्या दोन वेक्टरची सुरुवात एकाच ठिकाणी होते, दोन किंवा दोन पेक्षा वेक्टरची सुरुवात एकाच पॉइंट पासून झाली तर ते को इनिशियल पॉइंट. आणि दोन पेक्षा जास्त वेक्टरचा एंड एकाच ठिकाणी झाला तर ते को टर्मिनल झाले. को टर्मिनस किंवा टर्मिनल असं म्हणू शकतो आपण. इनिशियल म्हटलं की सुरुवात, टर्मिनल म्हटलं की शेवट, ह्याच्यावरच नावातच सगळं. को इनिशियल म्हणजे को म्हणजे सहयोगी, एकाच ठिकाणी सुरुवात होणारे वेक्टर्स म्हणजे को इनिशियल, एकाच ठिकाणी शेवट होणारे म्हणजेच काय ना तर
को टर्मिनस वेक्टर्स असतील. हा तिसरा झाला. चौथा इक्वल वेक्टर्स. इक्वल कधी असणार? वेक्टर म्हणजे काय बघितलं आपण तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. मग ते दोन्ही पण सेम आलं तर ते वेक्टर इक्वल होणार. The two and more vectors are said to be equal vectors if they have same magnitude and direction. एकाच दिशेने ते गेले पाहिजे आणि त्याची मॅग्निट्यूड पण सेम असली पाहिजे, म्हणजे ते इक्वल वेक्टर्स होतात. मॅग्निट्यूड इक्वल आली म्हणजे ए बार इज इक्वल टू बी बार असेल. ए बार इथं तर दुसरा स्टार पॉइंट दिलाय बघा. हिअर मॉड्युलस ऑफ ए बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ सी बार, बट डायरेक्शन्स आर नॉट सेम. डायरेक्शन सेम नाहीत म्हणजे तो दोन इक्वल होतील का? नाही. ए बार नॉट इक्वल टू सी बार असेल. डायरेक्शन्स ऑफ सेम आहेत पण मॉड्युलस सेम नाही तरी पण ते इक्वल होणार नाही. म्हणजे दोन्ही पण इक्वल आलं, डायरेक्शन पण आणि मॅग्निट्यूड पण जर दोन्ही इक्वल आलं तरच ते दोन इक्वल वेक्टर्स काय असतील तर इक्वल्स असतील. हा चौथा पॉईंट. आता पाचवा, निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. If a bar is a given vector, then the negative of a bar vector whose magnitude is same as that of a bar but whose direction is opposite to that of a bar, it is denoted by minus a bar. म्हणजे एकच वेक्टर तुम्ही दोन पद्धतीने लिहू शकता. समजा तुमची डायरेक्शन, आता इथंच उदाहरण दिले ते P पासून Q दिलं तर ते PQ बार होणार, बरोबर. पण आपल्याला लिहिताना उलटा लिहायचं, म्हणजे QP करायचं. QP करायचं पण उलटी डायरेक्शन झाली त्याच्या, PQ ची डायरेक्शन दिली होती त्याच्या उलटी झाली म्हणून ते मायनस घ्यावं लागेल. मायनस QP बार, म्हणजे इथं वरती दिलंयच बघा. Thus if PQ bar is equal to A bar, then QP bar is equal to minus A bar, म्हणजे मायनस PQ बार. बरोबर का? म्हणजे बरोबर QP म्हणजे PQ च्या उलटी होती म्हणून आपण काय म्हटलं तर तिथं मायनस PQ बार. इथं हे जे मॅग्निट्यूडचा संबंध नाही, फक्त डायरेक्शन एकमेकांच्या विरुद्ध दिशेला. विरुद्ध दिशेला आलं की ते निगेटिव्ह वेक्टर्स होते. हा पाचवा पॉईंट. नंतर कोलिनियर वेक्टर्स. कोलिनियर वेक्टर्स मध्ये काय? पॅरलल टू सेम लाईन और दे आर अलॉंग द सेम लाईन. एकाच लाईनला ते वेक्टर्स पॅरलल आहेत, म्हणजे ते दोन वेक्टर्स एकमेकांना पॅरलल आहेत किंवा एकाच लाईन वरती आहेत, असं जर आलं तर ते कोलिनियर. आपल्याला झालं ते कोलिनियर लाईन्स, 10वीत ते कोलिनियर असायचे, त्यावरूनच ते येतं. फ्री वेक्टर्स काय? सातवा पॉइंट आहे तो. If a vector can be translated anywhere in the space without changing its magnitude and direction, then such a vector is called as free vector. म्हणजे काय? हवेत तुम्ही सोडून दिलात, डायरेक्शन तीच ठेवली, फक्त त्याचा स्टार्टिंग पॉइंट बदलत राहिला, मॅग्निट्यूड पण तेवढीच ठेवली. म्हणजे इथून तो 4 किलोमीटर जाणार आहे, मग तुम्ही पलूस मधनं जावा, सांगलीतनं जावा किंवा कुठूनही जावा, 4 किलोमीटर जाणार आहे. डायरेक्शन समजा तो पूर्व दिशेला जाणार आहे, सांगलीतनं गेला तर तो पूर्व दिशेला 4 किलोमीटर जाईल, पलसातनं सुद्धा 4 किलोमीटर जाईल, किंवा इव्हन तुम्ही तासगावला गेला तर तासगाव मधून सुद्धा 4 किलोमीटर जाणार आहे. म्हणजे त्याच्यात बदल काय होणार आहे का? मॅग्निट्यूड सेम राहिली, डायरेक्शन पण सेम राहिली, फक्त तो मोकळा राहिला. स्टार्टिंग पॉइंट कुठं घ्यायचा हा त्याचा प्रश्न राहिला, म्हणजे तोच वेक्टर काय होतो तर तिथं फ्री वेक्टर होतो. हा फ्री वेक्टरचा कन्सेप्ट आहे. म्हणजे इथं शेवटी त्यांनी म्हटले, इन अदर वर्ड्स द इनिशियल पॉइंट ऑफ फ्री वेक्टर्स कॅन बी टेकन एनिवेअर इन द स्पेस कीपिंग मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन सेम. हे मी सांगितलं तसं. तुम्हाला 4 किलोमीटर जायचंय, पलूस मधून जावा, सांगली मधून जावा, तासगाव मधून जावा, कडेगाव मधून जावा, आंधळीतून जावा, पण दिशा तीच पाहिजे. पूर्वेला जायचं तर पूर्वेलाच जायचं, उत्तरेला जायचं तर उत्तर दिशेला जायचं, अशी ती डायरेक्शन असेल. ते फ्री वेक्टर्स होते. नंतर आठवा आणि शेवटचा तो कुठला आहे तर लोकलाइज्ड वेक्टर. लोकलाइज्ड वेक्टर म्हणजे काय ते बघूया आपण. For a vector of a given magnitude and direction, if its initial point is fixed in space, then such vector is called localized vector. म्हणजे तुमचा सुरुवातीचा पॉइंट फिक्स आहे, डायरेक्शन आणि ती त्याची ठरलेली आहे तुमची कुठं जायचंय ते, पण इनिशियल पॉइंट पण तुमचा ठरलाय. म्हणजे तुम्हाला पलूस मधूनच जायचंय, पूर्वेला जायचं 4 किलोमीटर, म्हणजे बांबवड्यापर्यंत पोहोचणार. हे जे ठरलेलं आहे, हा जो ठरलेला वेक्टर आहे त्यालाच काय म्हटलं जातं तर लोकलाइज. तुम्ही बदलू शकता का त्याला? पलूस ते बांबवडे एसटी चालू, पलूस ते बांबवडे सकाळी 10 वाजता एसटी जाणार, मग 10च्या एसटीचं टायमिंग तुम्ही म्हणजे त्याची दिशा बदलू शकता का? नाही, ठरलेल्याच रूटनं जाणार आहे ती. तो वेक्टर म्हणजेच काय होणार तर लोकलाइज्ड वेक्टर आहे.
ज्याचा इनिशियल पॉईंट फिक्स आहे आणि ज्याचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फिक्स आहे, असा वेक्टर म्हणजे लोकलाइज्ड आहे. आता इथे मी एक्झाम्पल देईल. फॉर एक्झाम्पल, इफ देर आर टू स्टेशनरी कार्स ए अँड बी ऑन द रोड अँड अ फोर्स इज अप्लाइड टू कार ए. दोन कार आहेत ए आणि बी एकाच ठिकाणी, आणि त्यावेळी एकाच कारला आपण फोर्स अप्लाय करतो म्हणजे ती चालू झाली थोडक्यात. इट इज लोकलाइज्ड वेक्टर अँड ओनली कार ए मूव्स while car B is not affected. जर तुम्ही धक्का दिल्यावर कार एच पुढे जाणार आहे. इनिशियल पण फिक्स झाला पण पुढे गेले, बी अफेक्ट झाली नाही. तो तुमचा काय झाला तर लोकलाइज्ड वेक्टर झाला. आता नोट दिले काय, नोट दॅट इन दिस चॅप्टर वेक्टर्स आर ट्रीटेड एज फ्री वेक्टर्स अनलेस अदरवाइज स्टेटेड. आपण कन्सिडर करताना फ्री वेक्टर्सचाच विचार करतो, म्हणजे ते कुठूनही तुम्ही चालू करू शकता, फक्त आपल्याला त्याचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सांगितलेलं असेल तेवढाच वापर करायचा आपल्याला, आणि त्याच्यावरून त्याची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड आपण बघत जायचं एवढंच. त्यामुळे ह्या पूर्ण टॉपिक मध्ये, म्हणजे तुम्ही इव्हन फिजिक्स मध्ये जरी बघितलं तरी तो फ्री वेक्टर्सच होता. लोकलाइज्ड वेक्टर कधीही वापरत नाही. लोकलाइज्ड वेक्टर कुठे वापरला जातो तर अशा कन्सेप्ट मध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगला वगैरे गेल्यानंतर आहे तिथं अप्लाइड मेकॅनिक्स किंवा थर्मोडायनेमिक्स, त्यामध्ये तुम्हाला हे लोकलाइज्ड वेक्टर्स वापरावे लागतात. तोपर्यंत त्या लोकलाइज्ड वेक्टर्सचा वापर होत नाही. म्हणजे इथं आपले हे 8 टाइप संपलेले आहेत. मग आता आपल्याला पुढचं पण बघा, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. आपण ऍडिशन बघू, सबट्रॅक्शन ते लक्षात येईल तुम्हाला तिथं. ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. आता हे जे दोन वेगवेगळे वेक्टरचे ऍडिशन करणं, एक डायरेक्ट बेरीज करणं वेगळं आणि हे वेक्टरचे ऍडिशन घेणं हे वेगळं आलं. याचे कुठले दोन टाइप आहेत, एक ट्रायंगल लॉ एक आहे आणि दुसरा पॅरलोग्राम लॉ एक आहे. मग आपण पहिल्यांदा ट्रायंगल लॉ बघणार. ट्रायंगल लॉ आता पॅरलोग्राम लॉ पहिल्यांदा घेतलाय, तर पॅरलोग्राम लॉ पहिल्यांदा आपण बघू. पॅरलोग्राम लॉ काय सांगतो तर तुमचा डायगोनल वेक्टर केवढा असतो तर तुमच्या त्या दोन ऍडजसंट साइडच्या वेक्टरच्या बेरजे एवढा पाहिजे. लेट ए बार अँड बी बार बी द टू वेक्टर्स. पॅरलोग्राम आहे म्हणजे समोर समोरचे वेक्टर सेम असणार आहेत, बाजू समान असणार आहेत. म्हणजे ए बी ए बार दिलाय तर डीसी पण ए बारच येणार, एडी हा बी बार दिलाय तर बीसी सुद्धा बी बारच येणार. कन्सिडर ए बी बार अँड एडी बार अलॉंग टू ऍडजसंट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम. शेजारच्या बाजू, ऍडजसंट साइड्स म्हणजे शेजारच्या बाजू. ए बार आणि बी बार आपण मांडले, ए बी बार इज इक्वल टू ए बार, एडी बार इज इक्वल टू बी बार घेतले आपण. देन ए प्लस बी बार, ए बार प्लस बी बार लाइज अलॉंग द डायगोनल ऑफ पॅरलोग्राम विथ ए बार अँड बी बार एज सेट्स. म्हणजेच काय तर तुमचा डायगोनल वेक्टर हा तुमच्या दोन ऍडजसंट साइडच्या वेक्टरच्या बेरजे एवढा असतो. मराठीत लक्षात. पॅरलोग्राम लॉ सांगतो डायगोनल वेक्टर बरोबर दोन ऍडजसंट साइडच्या वेक्टरची बेरीज. लक्षात राहील, दोन शेजारच्या बाजूंची बेरीज असं म्हणतात. शेजारच्या बाजू कुठल्या, ए बी आणि एडी आल्या, त्यांची बेरीज म्हणजे ए बार प्लस बी बार आलं. लक्षात येईल, इथं दिलंच नाही. ए सी बार इज इक्वल टू ए बी बार प्लस एडी बार, म्हणजे सी बार म्हटलं ए सी बारला इज इक्वल टू ए बार प्लस बी बार झालं. पॅरलोग्राम ला डायगोनल इज इक्वल टू सम ऑफ ऍडजसंट साइड्स. एवढंच शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा, हा पॅरलोग्राम लॉ. आणि मग दुसरा दिलाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ट्रायंगल लॉ काय सांगतो, ट्रायंगल असेल तर एकाच दिशेने दोन वेक्टर जात असते, म्हणजे दोन बाजू एकाच दिशेने ट्रॅव्हल होत असते. आता खाली डायग्राम मध्ये बघा, एबीसी हा एक ट्रायंगल आहे. एबीसी फक्त बघतोय, डॉटेड लाईनचं बघत नाही आपण. एबीसी हा एक ट्रायंगल आहे. ए बार पुढे जातोय तर त्याच दिशेनं बी बार चाललाय तर त्याच्या विरुद्ध दिशेने येते खाली नाही, तर ते दोन्ही एकाच दिशेने चालले. म्हणजे दोन एकाच दिशेने जाणाऱ्या वेक्टरची बेरीज ही तिसऱ्या बाजू एवढी असते. म्हणजे तिसरी बाजू समजा सी बार असेल तर सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार असणार. लक्षात येईल, ट्रायंगल लॉ लक्षात ठेवायचं, दोन सेम दिशेने जाणारे वेक्टर तिसऱ्या बाजू एवढे असतात. दोन बाजूचे वेक्टर एकाच दिशेने जाणारे वेक्टर तिसऱ्या बाजूच्या एवढे असतात, म्हणजे त्यांची बेरीज असते. हा एक ट्रायंगल लॉ आला. आता ही काही थेअरी दिली, ही काही जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त आपण शुद्ध मराठीत लक्षात ठेवू. आपण असं एक उदाहरण सांगतो तुम्हाला.
समजा आपल्याला कोल्हापूरला जायचं, पलूस ते कोल्हापूर, पण तुम्ही पलूस ते सांगली गेला, सांगली ते कोल्हापूर गेला आणि कोल्हापूर ते पलूस आला. म्हणजे दोन व्यक्ती आहेत समजा, एक जातोय पलूस ते सांगली, सांगली ते कोल्हापूर जातोय, आणि दुसरा जातोय ते पलूस ते कोल्हापूर जातोय. म्हणजे दोघं पण कुठनं जरी गेली तरी शेवटचा पॉईंट त्यांचा एकाच ठिकाणी आला, कोल्हापूर. म्हणजे ह्यानं काय केलं, सांगलीला गेला, सांगलीतनं तो कोल्हापूरला गेला, म्हणजे त्यांच्या अंतराची बेरीज होईल. आणि इकडनं डायरेक्ट पलूस ते कोल्हापूरला गेला, त्याच्या पण अंतर होईल. म्हणजे हे दोन्ही अंतर सेमच आहे, म्हणजे त्यांचे वेक्टर सेमच येतील, का तर दोन्हींचा स्टार्टिंग पॉईंट पण एक आहे आणि एंडिंग पॉईंट पण एक आहे. म्हणजे ज्या ह्याचा स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट एक आहे तिथं त्यांची इक्वलिटी होईल. मग तेच इथं ट्रायंगल मध्ये दोन, म्हणजे इथनं पलूस ते सांगली, सांगली ते कोल्हापूर, दोन रूट झाले त्याचे, त्या दोन रूटची बेरीज झाली, आणि ही आपली कुठे आली तर ती डायरेक्ट पलूस ते कोल्हापूरच्या रूट एवढी आली. म्हणूनच इथं म्हटलं सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार, म्हणजे एकाच दिशेने जाणारे दोन वेक्टर यांची बेरीज ही तिसऱ्या बाजू एवढी असते. असं लक्षात ठेवा, मराठीत लक्षात ठेवा, कारण आपल्याला समजायला सोपी आहे. मातृभाषेत शिकलेलं कधीही फायद्याचं राहतं, त्यामुळे हे मराठीत लक्षात ठेवा. एकाच दिशेने जाणाऱ्या दोन वेक्टर यांची बेरीज ही तिसऱ्या बाजू एवढी असते, असं तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात राहिलं आहे. हा झाला ट्रायंगलला झाला. आता आपल्याला पुढचा पण सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे काय, तर एक वेक्टर, तेच बघू आपण आता इथं. ए बार अँड बी बार टू वेक्टर्स, ए बार मायनस बी बार म्हणजेच काय असेल तर ए बार प्लस मायनस बी बार, म्हणजे बी बारच्या उलटी डायरेक्शन आपण बेरीज करतो, दोन सेम दिशेने जाणारे वेक्टर. पण समजा दोन्ही एकाच दिशेने वेक्टर लागले तर मात्र तिथं त्याची वजाबाकी होईल ना. मग विरुद्ध दिशेने लागले की एकाची बाजू विरुद्ध झाली म्हणजे वजामध्ये येणार ते. आता तेच इथं दिले डायरेक्ट आपण खाली बघू. थस अप्लाइंग ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन वी हॅव एडी बार इज इक्वल टू ए बी बार प्लस बी डी बार. ट्रायंगल खालचा बघायचा, ए बी डी बघायचा. ए बी बार इज इक्वल टू एडी बार इज इक्वल टू ए बी बार प्लस बी डी बार. मग म्हटलं ते पलूस ते सांगली, सांगली ते कोल्हापूर ऐवजी पलूस ते कोल्हापूर असतं, तेच घेतलं. ए बी बार प्लस बी डी इज इक्वल टू ए डी, त्याच्या किमती ठेवल्या. पण इथं बी डी ठीक आहे, पण इथं बीडी म्हणजे काय, तर बीसी च्या वरती जी गेले, वरती जो वेक्टर गेलाय त्याच्या बरोबर अपोजिट वेक्टर, वरती वेक्टर बी बार गेला, त्याच्या अपोजिट आहे म्हणजे तो काय झाला, मायनस बी बार झाला, म्हणजे बीसी च्या अपोजिट झाला तो. म्हणून इथं घेताना काय घेतलं, ए बी बार मायनस बीसी बार, आणि मग ए बी बार म्हणजे ए बार म्हणलंय, बीसी बार म्हणजे बी बार. सबट्रॅक्शन जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, अपोजिट वेक्टरची वजाबाकीच होते, काय लक्षात ठेवा. दोन अपोजिट वेक्टरची वजाबाकी होते आणि सेम डायरेक्शनच्या वेक्टरची काय होते तर बेरीज होते. जसे आपण ट्रायंगल लॉ मध्ये बघितलं, दोन एकाच दिशेने जाणाऱ्या वेक्टरची बेरीज होते आणि दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वेक्टरची काय होईल तर तिथं वजाबाकी येणार. म्हणजे इथं कसं डी बी बार असेल बघा, थोडक्यात मायनस बी बार, जर ह्याचं चिन्ह बदलायचं झालं बी टू डी च्या ऐवजी मग डायरेक्शन त्याची डी टू बी होणार, म्हणजे ए बारच्या दिशेनेच हा बी बार पण येणार, म्हणून त्यांची वजाबाकी होणार. ते तुम्हाला एक्झाम्पल मध्ये ते व्यवस्थित समजत येत जाईल. तुम्हाला फिजिक्स मध्ये पण ह्या कन्सेप्ट थोड्याफार क्लिअर झालेल्या असणारच आहे. हा झाला सबट्रॅक्शनचा पॉईंट. आता डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स. डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला माहित होता, तोच फॉर्म्युला. लेंथ कशी काढतो आपण, x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 ब्रॅकेट स्क्वेअर. तोच लेंथ काढायचा, तोच फॉर्म्युला आपल्याला, आणि तोच मॉड्युलसचा पण फॉर्म्युला असतो. आता ए बार कसा तयार करायचा बघा, ह्याच्यावर ए पॉईंट दिला x1 y1 z1, म्हणजे तीन ऍक्सिस दिलेत, एक्स वाय आणि झेड ची किमती दिले. तर ह्याच्यावरून स्मॉल ए बार तयार करायचा. स्मॉल ए बार कसा तयार होतो तर x1 i, म्हणजे x ला i न गुणायचं, प्लस y1 j, कशाला y ला j न गुणलं आणि z ला k न गुणायचं, म्हणजे होणार x1 i प्लस y1 j प्लस z1 k. मग बी बार काय तयार होऊ शकतो त्याच्यावरून, x2 i प्लस y2 j प्लस z2 k असेल. हे फक्त i j k न गुणायचं, पॉईंट दिलेला असेल पॉईंटला i j k न गुणायचं आणि त्यांची बेरीज करायची, जे चिन्ह असतील ते वापरायचं, काय नाहीत म्हणजे प्लस आहे असा त्याचा अर्थ. लक्षात येतील हे आता काढायला. डिस्टन्स आहे थोडक्यात दिले.
आणि मग आता एक क्लासचा पॉईंट बघू आपण याच्यामध्ये, डॉट ऑर स्केलर प्रोडक्ट झालं फिजिक्स मध्ये. डॉट ऑर स्केलर प्रोडक्ट, डॉट डॉट न दाखवला जातो. मग कसं असेल समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण हे दाखवताना. a bar is equal to I plus 2j plus 5k and b bar is equal to 5i minus 7j plus 8. दोन वेक्टर घेतले, देन त्यांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा, म्हणजे a bar डॉट b bar. डॉट प्रोडक्ट कसा घ्यायचा, तर आय च्या कोएफिशियंटचा गुणाकार घ्यायचा. ए बार डॉट बी बार करायचं म्हणजे काय, तर आय च्या टर्मचा गुणाकार म्हणजे कोएफिशियंटचा गुणाकार. ए बारचा आय चा कोएफिशियंट किती आहे, तर 1 आहे, आणि बी बारचा किती आहे, 5 आहे, म्हणजे 1 into 5 झालं, प्लस आता जे जे च्या कोएफिशियंटचा गुणाकार, म्हणजे जे चा 2 आहे पहिल्या वेक्टर मध्ये आणि दुसऱ्यामध्ये वजा 7, म्हणजे 2 गुणिले वजा 7 होईल, प्लस के के चा गुणाकार म्हणजे 5 गुणिले 8 होणार. डॉट प्रोडक्ट एकदम सोपं आहे, आय चा गुणाकार, जे जे चा गुणाकार आणि के के चा गुणाकार घ्यायचा आणि त्यांची बेरीज करायची. आता किती होईल, 1 गुणिले 5 5, 2 गुणिले वजा 7 वजा 14 आणि 5 गुणिले 8 म्हणजे 40. यांची बेरीज वजाबाकी काय असेल ती करायची, तर ती आली 31 आली, म्हणजे जी काय असेल ती. स्केलर म्हटलंय याचा अर्थ तुमचा तिथं आय जे के येणार नाहीत उत्तरामध्ये. स्केलरचा अर्थ कॉन्स्टंट, तुमचं उत्तर हे कॉन्स्टंट आलं पाहिजे. डॉट प्रोडक्टचं उत्तर कायम कॉन्स्टंटच असेल, तुमचं किमती काहीतरी येतील 10 12 20 40 50 अशा काहीतरी किमती असतील. हा झाला तुमचा कुठला तर डॉट प्रोडक्ट. तुम्हाला इतर ठिकाणी इथे गुणाकार शिकवतील आय न, म्हणजे ह्या पूर्ण वेक्टरला गुणायचं, म्हणजे असं होईल 5i इंटू आय मायनस 7i 7j इंटू आय प्लस 8k इंटू आय, असा गुणाकार करायचा. डॉट प्रोडक्ट म्हटलं की आय आय जे जे आणि के के चा गुणाकार, एवढं फक्त सोप्या शब्दात लक्षात ठेवा तुम्ही, ते लक्षात आता. त्याच्यानंतर आहे तो क्रॉस ओव्हर वेक्टर प्रोडक्ट. ते समजा दोन वेक्टर घेतल्या, आता क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय, तर ए बार क्रॉस बी बार होणार. क्रॉस प्रोडक्ट कशाने काढला जातो, तर क्रॉस प्रोडक्ट हा कायम डिटर्मिनंट न सोडवला जातो. आणि वेक्टर प्रोडक्ट म्हटलं, वेक्टर प्रोडक्ट म्हणजे त्याच्यामध्ये आय जे के आलंच पाहिजे, कारण तो वेक्टर असला पाहिजे. तो म्हणजे तुमचा क्रॉस आणि वेक्टर प्रोडक्ट. आता तो कसा दाखवला जातो, ए बार क्रॉस बी बार, ए बार आणि बी बार दोनच वेक्टर आहेत, मग राहते काय, एक रो शिल्लक राहते, डिटर्मिनंट 3/3 असतो, म्हणून पहिली रो आय जे के होणार तुमची. आय जे के का, तर जो काढायचा वेक्टर त्याला वेक्टर पाहिजे, म्हणून आय जे के हे वेक्टर क्वांटिटी आले, म्हणून त्या घेतल्या. मग ए बार चे कोएफिशियंट घ्यायचे, ए बार वरती आपण घेतलाय 1 2 आणि 5 आहे, आय प्लस 2j प्लस 5k होतं, ते आय जे के चे कोएफिशियंट घेतले. बी बार चे किती आहेत, 5 वजा 7 आणि 8. तो डिटर्मिनंट फक्त सोडवायचा, म्हणजे तुम्हाला काय मिळालं, तर क्रॉस प्रोडक्ट मिळालं. लक्षात येतील हे पॉइंट्स, हे जनरल पॉइंट्स आहेत, फक्त तुम्हाला 11वीत पण झालेले आहेत, तेच फक्त आज आपण रिव्ह्यू टाइप मध्ये घेतलेले आहेत. आपण एक्झरसाइज याच्याबरोबर घेतला नाही, कारण एक्झरसाइज खूप मोठा आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित बघावं लागेल. ते लेक्चर घेतलं तर ते कदाचित 2 तासाचं एक लेक्चर होऊ शकतं, म्हणून एवढं मोठं करण्याच्या ऐवजी आपण टप्प्याटप्प्याने आधी पॉइंट्स बघूया, मग त्याच्यावरची एक्झाम्पल्स बघूया. आपण असं करूया, हे पॉइंट्स बघा, तुम्ही अभ्यास करा जरा, त्याच्यानंतर आपण उद्या पहिल्या एक्झरसाइज वरची एक्झाम्पल्स. तोपर्यंत धन्यवाद.